हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये स्वागत आहे. हालेलुया. प्रियानो, आज आमचा विषय आहे, ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. हालेलुया. प्रियानो, जर पवित्र शास्त्रात आम्ही पाहिलं तर मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त असे का म्हणाला की ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. हालेलुया. कारण प्रियानो, कित्येक असे लोक आहेत की जे ऐकून न ऐकल्यासारखं करत आहेत. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात देखील असे अनेक लोक होते की ते ऐकून न ऐकल्यासारखं करत होते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. हालेलुया. प्रियानो, आज जर आम्ही ऐकत आहोत देवाचं वचन, तर त्या वचनाकडे आम्हाला लक्ष देणं जरुरी आहे. त्या वचनाला मला समजून घेणं जरुरी आहे. आज ऐकणं का जरुरी आहे? आज देवाच्या वचनाकडे लक्ष देणं का जरुरी आहे? हालेलुया. आम्ही एक उदाहरण पाहूया प्रियानो. पवित्र शास्त्रात जर आम्ही पाहिलं, प्रेषितांची कृत्य याचा 27वा अध्याय आणि 9 ते 11 वचन, या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आम्ही त्याकडे लक्ष देऊया. तेव्हा पुष्कळ वेळ गेल्यामुळे आणि तितक्यात उपासाचा दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौलाने त्यांना सूचना केली आणि म्हटले, अहो गृहस्थांनो, या जलप्रवासात केवळ माल व तारू यांचीच नव्हे तर आमच्या जीवाचीही हानी व मोठे नुकसान होईल असे मला दिसते. हालेलुया. तरी पण पौल सांगत होता त्या गोष्टीपेक्षा शतपटीने तांडेल व तारवाचा धनी यांच्या सांगण्याकडे अधिक लक्ष दिले. या ठिकाणी जर प्रियानो आम्ही जर पाहिलं तर पौल जो देवाचा सेवक आहे, याने तारवामध्ये असलेल्या गृहस्थांना त्याने सूचना केली. त्याने त्यांना सांगितलं. हालेलुया. काय सांगितलं? की अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ माल व तारू यांचीच नव्हे तर आमच्या जीवाचीही हानी व मोठे नुकसान होईल असे मला दिसते. पौल म्हणाल की मला दिसतंय की मोठं नुकसान होऊ शकतं, हानी होऊ शकते आणि आमच्या जीवाचाही नाश होऊ शकतो, हे मला दिसतंय. आणि म्हणून पौलाने त्यांना सूचना केली, त्यांना सांगितलं. परंतु या गृहस्थांनी काय केलं प्रियानो? या गृहस्थांनी त्या शतपतीने तांडेल आणि तारवाचा धनी याच्याकडे अधिक लक्ष दिलं. प्रियानो, अनेक वेळेला परमेश्वर आमच्याशी बोलतो. अनेक वेळेला देवाचे सेवक आमच्याशी बोलतात. बऱ्याच वेळेला परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे आमच्या जीवनाशी बोलत असतो.
परंतु आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, आम्ही समजून घेत नाहीत प्रियानो. पौलाने देखील त्या गृहस्थांना, शतपतीला सूचना केली, सांगितलं, परंतु तांडेल आणि तारवाचा धनी यांनी पौलाच्या त्या सूचनेकडे किंवा सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि यामुळे प्रियानो, आम्ही जर पुढे जाऊन पाहिलं तर त्याचा काय परिणाम झाला, तर जर आम्ही पाहिलं तर 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु थोड्या वेळानंतर युरोकुलो नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. हालेलुया. पौलाचं ऐकलं नाही, प्रवासाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतं की पुढे ते गेले आणि युरोकुलो नावाचा तुफानी वारा तिथून सुटला. त्यानंतर पुढे काय झालं की आम्ही जर पाहिलं तर 16व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, मग क्लौदा नावाच्या एका लहान बेटाजवळून जाताना आम्ही मोठ्या कष्टाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. मोठ्या कष्टाने. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की प्रियानो, तुफानी वारा सुटला. दुसरी गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे की मोठे कष्ट त्यांच्या जीवनामध्ये आले. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की 17व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, ती तारवात उचलून घेतल्यावर त्यांनी साहित्य घेऊन तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर टाकले जाऊ असे त्यांना भय वाटले. हालेलुया. त्यांना भय वाटलं प्रियानो. भय त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आलं. हालेलुया. त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा वादळाने आमचे फार हाल होत असल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगट टाकून देऊ लागले. या ठिकाणी या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना भय वाटले. या ठिकाणी लिहिलेल्या 18व्या वचनात की हाल झाले. हालेलुया. प्रियानो, पहा, त्यांचे त्या ठिकाणी हाल देखील झाले. हालेलुया. आणि मग शेवटी प्रियानो काय झालं, 21व्या वचनात असंही लिहिलेलं आहे की तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. काय या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्या प्रियांनो? तुफानी वारा त्यांच्या जीवनात आला, मोठे कष्ट, भय, हाल त्यांच्या जीवनात आले, तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. का? कारण पौलाने त्यांना जे काही सांगितलं ते त्यांनी ऐकलं नाही. म्हणून शेवटी पुढे जाऊन पौल त्यांना काय म्हणाला, आणि त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, अहो गृहस्थांनो, तुम्ही माझे ऐकायचे होते आणि क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी झाली नसती. हालेलुया. मग पौल म्हणाला की तुम्ही माझं ऐकायचे होतं. हालेलुया. म्हणजे ही हानी झाली नसती, हे नुकसान झालं नसतं. आज प्रियानो, परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे आमच्या जीवनाशी बोलत आहे. त्याकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे, आम्हाला समजून घेतलं पाहिजे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. आज आम्ही ऐकत आहोत देवाचा शब्द, आज आम्ही ऐकत आहोत देवाचं वचन. आज त्या वचनाकडे प्रियानो आम्हाला लक्ष देणं फार जरुरी आहे. हालेलुया. हालेलुया. जर कदाचित प्रियानो आम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करतील तर कदाचित प्रियानो या वचनात पाहिल्याप्रमाणे कदाचित आमच्या जीवनाची परिस्थिती होईल. आणि म्हणून आमच्या जीवनाची परिस्थिती तशी होऊ नये म्हणून आज ऐकणं जरुरी आहे. हालेलुया.